स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहे पोटेन्शिओमीटर. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजायला पाहिजे पोटेन्शिओमीटर काय आहे. तर पोटेन्शिओमीटर हे एक प्रकारचं डिव्हाइस आहे किंवा म्हणू शकतो आपण एक प्रकारचं सर्किट आहे. Used to measure the potential difference of a cell or EMF of a cell. ठीक आहे. तर पोटेन्शिओमीटर is a device used to measure the EMF of a cell or potential difference between two points. एमीटर द्वारा आपण जसं करंट मेजर करतो, व्होल्टमीटर द्वाराही आपण पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स मेजर करतो, त्याचप्रमाणे पोटेन्शिओमीटर द्वाराही आपण पोटेन्शियल डिफरन्स और ईएमएफ ऑफ सेल मेजर करू शकतो. मग तुमच्या मनात क्वेश्चन असा राजन की व्होल्टमीटर द्वारा जर आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकत आहे तर मग आपल्याला पोटेन्शिओमीटरची गरज का बरं पडली. बरोबर आहे ना. तर लक्ष द्या इकडे. एक सिंपल सर्किट इथे ड्रॉ केला आहे. इथून जात आहे 2 एम्पियरचा करंट फ्लो होत आहे आणि हा रेजिस्टन्स आहे 5 ओहमचा. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR ही व्हॅल्यू असायला पाहिजे 2 into 5 means 10 व्होल्ट. ठीक आहे. 10 व्होल्ट असायला पाहिजे. मग ही व्हॅल्यू मेजर करण्यासाठी जेव्हा आपण याच्या अक्रॉस मध्ये एक व्होल्टमीटर कनेक्ट केला तर आपल्याला व्होल्टमीटर काय रिडिंग देईल बघा. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR 10 व्होल्ट आपल्याला मिळायला पाहिजे, पण रिडिंग मात्र व्होल्टमीटर मध्ये आपल्याला 10 व्होल्ट मिळणार नाही. ते किती मिळेल तर 10 व्होल्ट पेक्षा नक्कीच कमी मिळेल, जास्त मिळणार नाही. तर का बरं असं घडतं तर लक्षात घ्यायचे. हा आहे ते जंक्शन पॉइंट. या जंक्शन पॉइंट मध्ये तुम्ही शिकलेला आहे KVL आणि KCL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ. त्यामध्ये आपण बघितलं तर जंक्शन पॉइंट वरती करंट डिवाइड होतो. मग जर इथे करंट डिवाइड झाला तर हा 2 एम्पियरचा करंट आहे तर सम पार्ट ऑफ करंट फ्लोज थ्रू. समजा इथून 0.5 एम्पियरचा करंट फ्लो होत आहे तर बाकी करंट या डायरेक्शनने जात आहे, म्हणजे इथे गेला 1.5 एम्पियर. ठीक आहे. ह्या जंक्शन पॉइंट वरती 2 एम्पियर करंट डिवाइड झाला. जेव्हा हा करंट डिवाइड झाला तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आता इथे किती मिळेल आपल्याला 5 into 1.5 means V is equal to 7.5. म्हणजे काय डिफरन्स आहे याच्यामध्ये तर लक्षात घ्या. जी व्हॅल्यू आपली 10 व्होल्ट थेरॉटिकल व्हॅल्यू आपल्याला 10 व्होल्ट मिळायला पाहिजे, जी की आपली एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे, पण अकॉर्डिंग टू म्हणजे आपण व्होल्टमीटर त्याच्यामध्ये कनेक्ट केलं तेव्हा आपल्याला रिडिंग किती मिळालं किंवा व्हॅल्यू किती मिळाली तर 7.5 व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे जी 7.5 व्होल्ट आहे ही व्हॅल्यू कशी आहे तर कन्व्हिनियंट व्हॅल्यू आहे म्हणून आपण तिला व्हॅल्यू आहे. बट आपली एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे तर 10 व्होल्ट आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे आपली 10 व्होल्ट. ठीक आहे. आपल्याला पाहिजे आहे 10 व्होल्ट व्हॅल्यू, ना की 7.5 व्होल्ट. चालू जाईल अशी व्हॅल्यू आपल्याला नको आहे आणि म्हणून आपण या पोटेन्शिओमीटरचा वापर करतो. ठीक आहे. एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल आपण पोटेन्शिओमीटरचा वापर का बरं करतो. ठीक आहे. आता आपण हा पोटेन्शिओमीटर वर्क कसं करतो किंवा कोणत्या प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे ते बघणार आहे. तर त्यासाठी एक सिंपल सर्किट मी इथे ड्रॉ करत आहे. बघा इथे पॉइंट जे आहे ना अजून पॉइंट +2 ही एक बॅटरी आहे किंवा सेल आहे ज्याचा की ईएमएफ आपल्याला इथे मेजर करायचा आहे. प्लस टर्मिनल मायनस टर्मिनल हे सगळं एका वुडन बोर्ड वरती फिक्स्ड आहे.
त्यानंतर A to B मध्ये एक वायर कनेक्टेड आहे जो की आहे रेझिस्टिव्ह वायर. या वायरला मी ह्या पद्धतीने ड्रॉ करते. हा आहे एक रेझिस्टिव्ह वायर. हा वायर असेल युनिफॉर्म वायर. याची लेंथ असते बिटवीन 2 मीटर टू 10 मीटर. किंवा हा वायर असतो मॅंगनीजचा, मॅंगनीज या मेटलचा असेल. ठीक आहे, मॅंगनीजचा हा वायर असेल. याची लेंथ असेल जवळपास 2 मीटर टू 10 मीटर. पोटेन्शिओमीटर हा आकाराने मोठा असतो आणि व्होल्टमीटर हा साईजनी छोटा असतो आणि म्हणून आपण जास्तीत जास्त वेळा व्होल्टमीटरचा वापर करतो. पण अॅक्युरेट रिडिंगसाठी किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यूसाठी मात्र आपण पोटेन्शिओमीटरचा वापर करतो. हे एक सिंपल सर्किट मी इथे ड्रॉ केलेलं आहे. मी बॅटरी इथे कनेक्ट केलेली आहे आणि ए बी हा काय आहे तर रेझिस्टिव्ह वायर आहे ज्याची की लेंथ असेल, हा वायर असेल युनिफॉर्म वायर ज्याची लेंथ असेल 2 मीटर टू 10 मीटर पर्यंत असू शकते. आणि हा वायर असेल मॅंगनीजचा. मॅंगनीजचा वायर आपण यासाठी वापरतो की याच्यावरती जे एक्सटर्नल पॅरामीटर्स आहे याचा जो असर आहे हा कमी होतो किंवा याचा जो इफेक्ट आहे एक्सटर्नल जे काही पॅरामीटर्स आहेत त्याचा इफेक्ट या मॅंगनीजवरती फार कमी प्रमाणात होतो किंवा हीट लॉस मॅंगनीजमध्ये जर बघितलं तर हा कमी प्रमाणामध्ये होतो. आणि म्हणून AB हा जो रेझिस्टिव्ह वायर आहे हा मॅंगनीज मटेरियलचा असेल. ठीक आहे. AB हा वायर एका उडन बोर्डवरती कसा असेल तर फिक्स्ड असेल. त्यानंतर आपण बघूया पॉझिटिव्ह टर्मिनल. हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा पॉइंट ए ला कनेक्टेड आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल पॉइंट बी ला कनेक्टेड आहे. तर निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू पॉइंट बी थ्रू की अँड रिओस्टेट जे की आपण याच्यामध्ये शो केलेलं नाही आहे. आता बघूया आपण हे कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करते. सगळ्यात अगोदर आर, कॅपिटल आर म्हणजे आपल्या इथे टोटल रेझिस्टन्स, टोटल रेझिस्टन्स ऑफ वायर. त्यानंतर कॅपिटल एल ही जी लेंथ आहे वायरची ती आपण इथे कॅपिटल एल नी शो केली आहे. टोटल लेंथ ऑफ, टोटल लेंथ ऑफ वायर. ठीक आहे. त्यानंतर एबी या वायर मधला व्होल्टेज ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स आम्ही इथे बी सफिक्स एबी नी शो करत आहे. एबीचा पोटेन्शियल डिफरन्स हा आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर एबी. तर सगळ्यात अगोदर आपल्याला फाइंड करायचं आहे रेझिस्टन्स पर युनिट लेंथ जे की आपण बघा इथे रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. रेझिस्टन्स पर युनिट लेंथ टोटल लेंथला किती रेझिस्टन्स आहे म्हणजेच रेझिस्टन्स पर युनिट लेंथ त्याला म्हटलं आपण स्मॉल आर. स्मॉल आर काय आहे तर रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. म्हणजे जी काही टोटल लेंथ आहे ही जी लेंथ आहे याच्या रेझिस्टन्स पर युनिट लेंथ जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर आर इज इक्वल टू आर बाय एल. म्हणजे एवढ्या लेंथला रेझिस्टन्स किती तर एवढा असेल. ठीक आहे. हे झालं रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, according to Ohm's law आहे B is equal to IR. ठीक आहे. B is equal to IR. B म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर AB is equal to करंट एवढाच असेल रेझिस्टन्स अक्रॉस वायर AB. ठीक आहे. रेझिस्टन्स अक्रॉस एबी याच्यावरून आपण आर ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बघा इथे आर इज इक्वल टू होणार आहे आर इंटू एल. आर रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. तर आर काय आहे रेझिस्टन्स अक्रॉस एबी लेंथ ऑफ वायर एबी. मग ही आर ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये जर सुरुवात केली
VAB इज इक्वल टू I RAB म्हणजे स्मॉल r L A B. ठीक आहे, याला म्हणूया आपण इक्वेशन 1. पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर AB. आता समजा याच्यावर ह्याच वायरवर AB या वायरवरती मी एक पॉइंट कन्सिडर केला, याला म्हणतो पॉइंट AP. आणि पॉइंट AP जर घेतलाय तर इथून एवढी लेंथ ही मी शो करत आहे स्मॉल L. A टू B ही लेंथ असेल स्मॉल L, AB ही लेंथ आहे कॅपिटल L. मग AP एवढ्या लेंथसाठी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे या AP साठी व्होल्टेज ड्रॉप किती असेल तो आपण फाइंड करणार आहे. तर बघा इथे अकॉर्डिंग टू किंवा कन्सिडर पॉइंट A ऑन वायर AB. मग अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ फॉर AP व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू I R रेजिस्टन्स ऑफ AP. बरोबर आहे. मग परत याच फॉर्म्युल्यावरून याची व्हॅल्यू पुटअप जर केली आपण तर VAP इज इक्वल टू I RAP म्हणजे R लेंथ ऑफ AP. बरोबर. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ ऑफ AP म्हणजे रेजिस्टन्स अक्रॉस AP. ठीक आहे, याला म्हणूया आपण इक्वेशन 2. सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला मिळेल VAP is equal to IR length of AP by VAB is equal to IRLAB. Similar term cancelled. Hence, AP is equal to VAB on LAB into length of AP. मग एवढी जी टर्म आहे ती बघा कशी असेल. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस AB कॉन्स्टंट असेल कारण लेंथ ऑफ AB काय आहे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, एवढ्या लेंथसाठी व्होल्टेज ड्रॉप म्हणजे VAB अपॉन LAB ही आहे आपली कॉन्स्टंट टर्म, ही चेंज होणार नाही. कॉन्स्टंट इंटू LAB याचाच अर्थ काय तर VAB इज प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ AP. ठीक आहे, किंवा ही जी टर्म आहे VAB अपॉन LAB याला म्हणतो आपण K, कॉन्स्टंट K. हा K म्हणजेच आहे इथे आपला पोटेन्शियल. K काय आहे इथे तर पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंटला आपण समजून घेऊया. आपल्याला इथे दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या. एक तर इक्वेशन हे फर्स्ट याला म्हणू आपण A आणि हे आहे इक्वेशन याला शो केलं मी B. ठीक आहे, तर यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे तर व्होल्टेज ड्रॉप किंवा फॉल ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट वायर किंवा लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. मिटवून घेता इथे लिहिते बघा. ए वरून काय क्लिअर होत आहे द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. द पोटेन्शियल difference between 2 points of potentiometer wire is of potentiometer wire is directly proportional to बघा द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स म्हणजे AP मधला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स
of potentiometer wire is directly proportional to the length of the wire to the length of the wire to the length of the wire between the 2 points. आणि सेकंड पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे नेमकं काय द फॉल ऑफ पोटेन्शियल फर्स्ट सेकंड पॉइंट द फॉल ऑफ VAB काय आहे द फॉल ऑफ पोटेन्शियल द फॉल ऑफ पोटेन्शियल पर unit length of per unit length of potentiometer wire बघा the fall of potential per unit the fall of potential per unit length of potentiometer wire म्हणजेच काय K means that is potential gradient is constant. Potential gradient is constant.